नमस्कार. आता आपण आहोत धायरी भागामध्ये आणि ही धायरी सोन्याची पायरी म्हणून निलेश दादा दमिष्टे नेहमीच बोलत असतात. आणि मात्र या दायरीमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निलेश दादांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आवाज उचलला आहे. काय नेमक्या समस्या आहेत कचऱ्याच्या या पूर्ण भागामध्ये, काय सांगा? खरं सांगायचं तर अतिशय भयानक परिस्थितीमधनं धायरीकर जात आहेत. सगळ्याच्या सगळ्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीगचे ढीग जमा झालेले आहेत. म्हणजे होतंय काय ना की याच्यात तीन प्रकारे कचऱ्याची उचल केली जाते. काही ठिकाणी महापालिका उचलते, काही ठिकाणी स्वच्छ सुंदर जी काय आहे सेवा संस्था ती उचलते आणि काही ठिकाणी एक ठराविक प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. परिस्थिती काय होती की जे काय 70 रुपये द्यायचे स्वच्छ सुंदर सेवक यांना देतात संस्थेला, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला सगळ्या ठिकाणचे पैसे मिळत नाहीत. त्यांच्या गाड्या खरं तर सगळ्या ठिकाणी जात पण नाही. काही ठिकाणी जे काही आपले वॉचमॅन असतात, मग ते परप्रांतीय असू द्यात किंवा भाडेकरू असू द्यात, हे 30-40 रुपये पर पर्सन पर फ्लॅट घेऊन त्या ठिकाणाहून कचरा गोळा करतात आणि हा कचरा गोळा करून ते ठराविक ठिकाणी न टाकता रस्त्यावर मिळेल तिथं ते बॅगेच्या बॅगा पोतीच्या पोती टाकतात आणि त्याचा त्रास हा सर्व पूर्ण धायरीकरांना होतोय. आणि महापालिकेकडनं हे कचऱ्याचं बरोबर विल्हेवाट होत नाहीये. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याच्या ढीगच्या ढीग साचले जात आहेत. आमच्या दायरीत रोगराईचा खूप मोठा प्रश्न आहे आणि महापालिकेने आवर्जून याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. परिस्थिती अशी की 16/10 म्हणजे 16 ऑक्टोबरला आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने आम्ही आयुक्त श्री रामकिशोर नवलजी यांना हे पत्र दिलं होतं की धायरीमधल्या पाण्याचा प्रश्न व कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, आपण याच्यावर तातडीने उपाययोजना करावी. त्या दृष्टीने आम्ही हालचाल केली, पाठपुरावा केला आणि 25 तारखेला मात्र आमचा संयम सुटला. म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली की आता आम्हाला जर रस्त्यावर कचरा दिसला तर आम्ही तो कचरा घेणार आणि अधिकाऱ्यांच्या दारात नेऊन टाकणार. कारण जर आमच्या आदरणीय खासदार सुप्रियाताईंच्या पत्राला देखील जर तुम्ही न्याय देणार नसेल, आमच्या ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेणार नसेल, तर आम्हाला कुठेतरी वेगळं पाऊल उचलावं लागेल. आणि खरं सांगायचं झालं तर आयुक्त जे आहेत आत्ताचे रामकिशोर नवल यांच्या नावात राम देखील आहे आणि कामात नवल दिसून येईल अशी अपेक्षा करून आम्ही धायरी भागातला कचरा कसा संपेल अशी अपेक्षा मान्य आयुक्त साहेबांकडून करून निश्चित एक पॉझिटिव्ह आहोत. अजून तरी आम्हाला सहकार्याची भूमिका आहे. जे काही महापालिकेला सहकार्य लागेल ते आम्ही देऊ, पण आम्ही कचरा सहन करणार नाही. आम्हाला रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा नको. म्हणजे एकूणच परिसरामध्ये रामाचा हे नांदो आणि काहीतरी नवल केलेलं काम या भागात केलेलं दिसतो नवल किशोर राम यांनी, अशी अपेक्षा निलेश दादा दमिष्टे यांनी व्यक्त केलेली आहे. पाहूयात महानगरपालिका प्रशासन यावर काय करतं, अन्यथा त्यांच्या टेबलावर या भागातला कचरा गेल्यास आश्चर्य वाटायला नको.